नमस्कार. आज मी आले आठवडे बाजारामध्ये भगूरमध्ये. तर मला मासे घ्यायचे. तर बघा कोणते मासे ते. दादा ही बारीक कशी दिले? 40 ला पाव. 40 ला. आणि हे झिंगे? 100 ला पाव. आणि हे 50 ला पाव. आणि चोपडा मासा कसा आहे? चोपडा मासा 60 ला पाव. हा कोणता मासा ताई? रव आहे रव. रव तो कसा दिला? अख्खा घेतला 200 रुपये किलो. किलो. हा आहे रव मासा. तर आपण पूर्ण घेतला तर 100 ना? नाही 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. हा हा आहे कोंबडा मासा. हा कसा आहे ताई? अख्खा घेतला तर 300 रुपये किलो. पाव घेतला तर 100 ला पाव. अख्खा घेतला तर 300 रुपये आणि पाव घेतला तर 100 रुपये. ताजी मासे एकदम ताजे. हा. आता आम्हाला येतं नाही घ्यायचे ते बारीक मासे द्या सासूबाईसाठी. पावशेर घेऊ का? अर्धा द्या. मी बारीक मासे आंबळे घेतले. आता तुम्हाला पुढचा बाजार दाखवते. चल का. बारीक साईजचे चिलापी मासे. इथे लय मोठा कटला मासा कापेले. 1 मिनिट थांबा. मासा किली हो 100. हे मासे कसे दिले हो? इथे पण तोच भाव आहे. आपण ज्या भावात घेतल्या त्या पण आपण घेतल्या त्या मिक्स होत्या. हे पहा इकडे किती मोठ्या साईजचे चिलापी मासे होतले यांनी आणि एकदम ताजे मासे. आता हे सगळे पण दारणा नदीचे मासे आहे आणि कडवा धरणामधले. आपण आता मुंबईचे मासे पाहू. हे पहा इकडे झिंगे बोंबिले. या साईडला मोठे मोठे मासे, वांबे, शिंगाडा आहे, बांगडे. अजून पण मासे होते पण आम्ही काही विचारले नाही काय भाव येते. त्यामुळे आम्ही डायरेक्ट सुक्या माशांच्या गल्लीला आलो. हा. हे बघा इकडे सगळे सुक्या माशांची गल्ली आहे. इथं मी बोंबील घेतले. आता ते देते जीवाची पप्पांका. आता इकडची गल्ली आहे पूर्ण सुके माशांचीच. मसाले पण आहे त्या साईडला. या पहा या साईडला मसाले पण आहे. आता मला खडे मसालेच घ्यायचे तर बाकीचा बाजार करून घेते आणि मग भेटू आपण घरी. मसाले हे नको. बाजारामध्ये येऊन यायला मला थोडा टाइमच झालाय. तर मग मला फार कमेंट येत होत्या का ताई लहान मासे पण बनवून दाखवा. तर मी त्याच्यातून हे मिक्स मासे आणले. त्याच्यामध्ये या टिपड्या आहे, फलंग आहे आणि आंबळ्या पण आहे. आणि अजून हे कोणते मासे त्यांचं नाव नाही माहित मला. पण मग आणले मी. आता मी याचं कमी साहित्यामध्ये कालवण बनवून दाखवते. आणि पुढच्या मंगळवारी आठवड्या बाजारामध्ये कोणते माशाची भाजी बनवते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर हे आता आपल्याला चांगला असे धुवून घ्यायचे. मी धुवून घेते. मी मासे 3-4 पाण्याने चांगले धुवून घेतले. त्याचे पोट पण फोडून घेतले. कारण की हे मासे म्हटलं तर जास्त मेहनत धुवायच लागते. आता हे आपल्याला एकदम सोप्या पद्धतीत बनवायचे. जास्त काही मसाले न टाकता. तर मी पहिले लसूण आणि कोथिंबीर किसून घेते खलबत्त्यात. लसूण मी पूर्ण कांडी घेणार नाही, अर्धीच घेणार आहे. जास्त काही टाकायचं नाही आपल्याला.
कोथिंबीर घेतली. मी थोडीशी कोथिंबीर घेतली. आता ती पण ठेसून घ्यायची आपल्याला. आपली कोथिंबीर आणि लसूण ठेसून झालाय. आता मी ना कढई ठेवून देते. मी 2 चमचे तेल वापरणार आहे कालवणासाठी. आता याच्यात आपल्याला ठेचलेली कोथिंबीर आणि लसूण टाकून द्यायचं आहे. आता मसाले टाकायचे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा कणी पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा घरची लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला. आता हे आपल्याला एकत्र करून घ्यायचंय. मसाला थोडासा परतला का लगेच आपल्याला त्याच्यात मासे टाकून द्यायचे. हे हलकस हलवून घ्यायचंय. आता याच्यात थोडस पाणी टाकायचंय. मी अर्धा तांब्या वापरणार आहे. आपल्याला सुक्कच बनवायचंय. आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय. आता हे आपल्याला 10 मिनिटच फक्त शिजून द्यायचंय आणि मग नंतर वाढून घ्यायचंय. मी कालवण 10 मिनिटं शिजून घेतलंय. हे बघा किती मस्त असं शिजलंय. हे जास्त हलवायला नाही पाहिजेत कारण की मासे तुटून जात्या. आणि रस्सी पण एकदम मस्त अशी झाली घट्ट घट्ट. आता हे आपल्याला मस्त इंद्रायणी भाताबरोबर खायचंय. हे पहा आपलं ताट बनून झालंय. किती मस्त असं आपलं कालवण आणि इंद्रायणी तांदळाचा भात. आता याच्यासोबत बाजरीची भाकर पण खाल्ली तरी चालेल. आणि सर्दीच्या दिवसामध्ये जर कोण लहान मुलांना सर्दी जर झाली नाही, याचा रस्सा जर दिला ना तर लवकरच बरी होऊन जाती. एकदा नक्की करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कशी झाली ते. व्हिडिओला हाईप पण करीत जा. धन्यवाद.